गुड मॉर्निंग. सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आपण आता खाली जातोय. चप्पल वगैरे घालून सेट. कबुतरांसाठी थोडेसे गहू घेतलेले आहेत. बाहेर पाऊस पण चालू आहे म्हणून छत्री पण सोबत घेतोय आता आपण. तर चला खाली जाऊया. पूर्ण अंधार आहे, अंधार अंधार. 6 वाजले तरी एवढा अंधार आहे. बाहेर पण भरपूर अंधार आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत ना, त्यामुळे सूर्य थोडा ऑफ ड्युटी आता. हे सेकंड फ्लोअरला आलो आपण आता. चला खाली चला. टिंग डंग 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 टंग डंग 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 टंग डंग. चला खाली. हे आपला एकविरा मातेचा फोटो आहे. जय एकविरा माता बोला सगळ्यांनी कमेंटमध्ये, जय एकविरा माता. चला खाली चला. पूर्ण अंधार आहे पार्किंगमध्ये. आपण आता पार्किंगमध्ये आलो आहे. वाटत पण नाही पार्किंग दिसतच नाही काही, कारण आलो. चला चला 1 मिनटं. अरे खिशामध्ये चावी आहे, मी लॉक काढतो जरा 1 मिनिट. पाठीमागे बल्ब असताना मोबाईलची टॉर्च ऑन करून मी लॉक काढत होतो. तेवढ्यात काकांनी लॉक काढला. तर आता आलोय आपण बाहेर. तर पहिलं कबुतरांना आपण गहू टाकून येऊया. पावसामुळे थांबलो इथं आपण आता. 1 मिनटं. पाऊस जरा थोडासा कमी होऊ द्या. काय पावसामध्ये कबुतरं पण येत नाहीत व्यवस्थित. हा बघा पाऊस चालूच आहे. सगळे कबुतरं कुठं गायब झालेत काय माहिती. पहिलं मी यायचो कबुतरांना गहू टाकण्यासाठी, तेव्हा भरपूर. जेव्हा मी तिथे जायचो ना कबुतरांजवळ, भरपूर कबूतर येऊन बसायचे. हां. 1 नंबर. तरी 30 ठिकाणी जिथे भरपूर कबूतर असायचे पहिला. ते छोटासा तलाव आहे इथे. ते गणपती विसर्जन करतात. ते आता सध्या अंडर कन्स्ट्रक्शन आहे. पहिले इथे म्हणजे थोडंसं उघडतोबड होते. इथं भरपूर कबूतर असायचे. सगळे लोक येऊन इथे गहू वगैरे कबुतरांसाठी खाऊ टाकून जायचे. हे बघायला आधी वगैरे. पण आता एक कबूतर नाही आहे इथे. पावसामुळे नसतील कदाचित. पण साईडला त्यांनी गोल केले आहे तिथे सगळ्यांनी. काय टाकायचं ते टाकून जावं कबुतरांसाठी. आपण इथे गहू टाकलेले आहेत. तर आपण चला आता जाऊया. पासपोर्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट पोस्टपोन केली आणि भरतीला गेलो आणि तिथं भलतंच काय झालं. सकाळी 5 वाजता रिपोर्टिंग टाईम होता ग्राउंडचा. त्याच्यामुळे आणि ग्राउंड एकदम आउटसाईडला होता. जाण्या येण्याची काही सोय नव्हती. जर एखाद्याकडे सगळ्यांकडेच असते पर्सनल कार वगैरे, पर्सनल बाईक असेल तर तोच माणूस तिथे व्यवस्थित पोहोचू शकतो. अशा ठिकाणी ग्राउंड होता. तर मग ज्यांच्याकडे नाही आहे ते काय करत होते, एक दिवस आधीच तिथे येत होते. तसं मी पण गेलो. एक दिवस आधी गेलो आणि ग्राउंडमध्ये बघितलं. आतमध्ये काय सोडलं नाही. गेटवरच मध्ये काय सोडलंच नाही आतमध्ये. गेटवरूनच ते त्यांनी काय सांगितलं की गावामध्ये एक मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये शेड आहे आणि तिथे तुम्ही थांबू शकता. मंदिरामध्ये 100 मुलं पर्यंत थांबू शकत होती. आणि त्या दिवशी भरती होती 700 जणांची. मुलं तर सगळे आले लांबून. सातारा, सांगोला, कोल्हापूर, भरपूर ठिकाणी भरपूर लांबून आले ते. सगळे मुलं तर तिथं काय ॲडजस्ट नाही झाले. तरी पण कसं तरी एकदम जवळ झोपून हे सगळे ॲडजस्ट झाले. त्यात पाऊस होता एवढा बेकार. बॅगा सांभाळायच्या होत्या. बॅगामध्ये एकदम म्हणजे डॉक्युमेंट्स वगैरे होते. स्वतःला सांभाळायचं होतं. आणि सगळ्यात मेन गोष्ट तिथे वॉशरूमची सुद्धा सोय नव्हती. पाणी पिण्याची सुद्धा सोय नव्हती. बॅगेमध्ये किती बॉटल घेऊन जाणार आहे आपण. जेवढ्या घेऊन गेलो ते सगळ्या संपल्या. दुकान पण नव्हतं जवळ. अशी सगळी परिस्थिती होती. आणि परत बघितलं तर ज्यांची 2री-3री भरती आहे त्यांना चांगलं माहीत होतं की एवढे सगळे मुलं आहेत. आपण जर 5 वाजता रिपोर्टिंग टाईम आहे तर आपण गेटवरती कितीला जायचो हे त्यांना बरोबर माहीत होतं. म्हणून त्यांनी सकाळी 3 वाजल्यापासून गेटवरती लाईन लावायला चालू केली. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की मी लवकर लाईनमध्ये उभं राहिलो तर माझं लवकर आतमध्ये घेतील मला. आणि आतमध्ये घेतल्यानंतर पटपट सगळं होईल. 12पर्यंत आपण सगळे इव्हेंट पूर्ण होऊन घरी सोडतील असं त्यांचं एक हे होता. पण तसं काहीच झालं नाही. 5चा रिपोर्टिंग टाईम त्यांनी आतमध्ये घेतला मला 11, 11:30 वाजता. आणि तोपर्यंत 5 ते 11:30पर्यंत लाईनमध्ये उभा बाहेर. ना उभा राहायची सोय, ना शेड होतं तिथं उभं राहण्यासाठी, ना काय नाही. एवढे सगळे मुलं एकदम धक्काबुक्की मारत मला तुला हे ते. एवढे सगळे पोलीस होते. त्यांना सुद्धा ते मुलं हँडल होत नव्हते. एवढे मुलं होते. पाण्याची सोय नाही आहे. 700 मुलांमध्ये जर 1 जार ठेवला आहे तुम्ही तर कसं होणार. गेटवरती 1 जार त्याच्यामध्ये. आणि मेन गोष्ट एवढा उशीर त्यांनी लाईनमध्ये उभा केला. आणि हातामध्ये अजून त्यांचं नोटीस काय होती की हे काढा, हॉल तिकीट हातामध्ये घ्या. एवढा पाऊस येतोय. पाऊस येतच होता. आता पण पाऊस येतोय. आता मी सकाळी जरा फिरतोय, बाहेर आलो जरा पावसामध्ये. हॉल तिकीट हातामध्ये घ्या, डॉक्युमेंट हातामध्ये घ्या, आम्हाला बघायचे एवढ्या पावसामध्ये. आणि स्वतः मात्र मुलांकडे
छत्री, ज्यांच्याकडे छत्री आहे, रेनकोट आहे, ते आपापले उभं होते. पण व्यवस्था नव्हती ना एवढी. बॅग, रेनकोट जरी असला, छत्री जरी असली, तरी पावसामध्ये बॅग किती सांभाळणार आहे आपण. आता माझ्याकडे छत्री आहे तरी सुद्धा मी भिजतोय. याचा अर्थ छत्री आहे याचा अर्थ असं नाही ना की मी प्रॉपर एकदम सेफ आहे पाण्यापासून. तर एवढ्यात पाण्याची सोय तर नव्हतीच. पूर्ण डिहायड्रेट झालेलो, चक्कर येत होती. एवढे सगळे मुलं होते तिथं. मग फायनली त्यांनी 11:30 वाजता आम्हाला आतमध्ये घेतलं. 11:30 ते 12 वाजेपर्यंत आम्ही सगळे मुलं आत गेलो. आत गेल्यानंतर जी प्रोसेस असते, हाईट आणि चेस्ट हे सगळं त्यांनी एकदम मेजरिंग करून घेतला. त्याच्यानंतर जी हे काय घेतलं त्याच्यानंतर आमचा, एक मिनिट विसरलो मी, विसरण्याची सवय आहे मला. हाईट चेस्ट घेतला. नंतर आम्ही आला दुसऱ्या ह्याच्यामध्ये घेऊन गेले, दुसऱ्या टेंटमध्ये घेऊन गेले मोठ्या. हां, त्या टेंटमध्ये गेल्यानंतर परत एकदा हाईट आणि ते क्रॉस चेक केलं डॉक्युमेंटवरती आणि चेस्ट नंबर दिला. चेस्ट नंबर आणि एक चिप असते ना ती दिली. ती चिप आम्ही घातली. तुम्हाला दाखवेन मी फोटो तसा भरपूर खराब आहे तो, तरी पण घ्या बघून. चिप घातली ती मी, सगळ्यांनीच घातली आणि आता प्रॉपर ग्राउंडसाठी घेऊन गेले. पण या सगळ्या प्रोसेसमध्ये आम्ही कमीत कमी 25 वेळा त्या टेंटच्या आतमध्ये, टेंटच्या बाहेर 25 वेळा कमीत कमी. पाऊस येतो, चला बाहेर, चला आतमध्ये, पाऊस थांबला, या बाहेर. ही अशी परिस्थिती. आणि 700 मुलं आहेत आणि त्याच्यासाठी जो टेंट बांधलेला ना तो पण पुरेसा नव्हता. म्हणजे असं वाटत होतं की का मी पोलीस भरतीला आलो इकडे. का पोलीस व्हायचं, एवढी मेहनत करतात सगळे मुलं ग्राउंडवरती, जीव तोडून मेहनत करतात. काही लोकांचे जीव जातात. कोणी लंगडं होतं, पुढे एक मुलगा लंगडासुद्धा झाला तिथे, त्याचा पाय तुटला रनिंग करताना. आणि फायनली मेहनत करून पोलीस व्हायचं. आणि आजकाल आपण न्यूजमध्ये तर बघतोच, पोलीस म्हणजे सामान्य लोकांवरती पण असतील असे पोलीस की ते न्याय निवाडा करत असतील. म्हणजे राजकारणी लोकांचं बाबतीत जे पोलीस वागतात ना, ते तर आपल्या सगळ्यांनाच माहिती. म्हणजे राजकारणी लोकांचा जर हात असेल पाठीमागे, तर पोलीस कशा पद्धतीने एका सामान्य माणसाशी वागू शकतात हे तुम्हाला देखील चांगलंच माहिती आणि सगळ्यालाच माहिती आहे. हे काही सांगण्याची गरजच नाही आहे. अजून एक गोष्ट म्हणजे, एक असा मेहनत करून झालेला पोलीस, मग तो कॉन्स्टेबल असो किंवा कुठला थोडासा मोठ्या पदावरती असो, त्याला एका राजकारणी व्यक्तीला सेल्यूट हे मारायचंच आहे. त्याच्यासमोर थोडंसं झुकायचं आहे त्याला. तुम्ही बघसाल पोलीस राजकारण्यांसमोर ते वेगळे असतात. त्यांची रिस्पेक्ट, राजकारणी म्हणून त्यांची रिस्पेक्ट, आणि सामान्य माणसासमोर वेगळे असतात. रियालिटी आहे. नंतर आतमध्ये गेलो, चेस्ट नंबर भेटला. आत बाहेर हे सगळे धंदे चालले आमचे. ठीक आहे, सगळे पोलिस वगैरे तिथेच SRPFचे होते. नंतर एक हे झाला की फायनली जे काय व्हायचे ते झालं. 2 वाजल्या. चेस्ट नंबर भेटला, हाईट वगैरे सगळं मोजलं, सगळं एकदम सगळ्या मुलांचं. सगळे मुलं लाईनमध्ये बसले. आणि नंतर ते एका कॉन्स्टेबलला देतात ना मुलं. आमच्या बॅच पडल्या तशा. एक कॉन्स्टेबलकडे 25 होते. ठीक आहे, 25 मुलं होते एका कॉन्स्टेबलकडे. आणि आम्ही गेलो फायनली ग्राउंडवरती. गेल्या डायरेक्ट 100 मीटर घेतला. 100 मीटरमध्ये पण व्यवस्थित झालं सगळं, काय प्रॉब्लेम नव्हता. म्हणजे माझ्या मित्र काय प्रॉब्लेम नव्हता. पण आमच्या चिप आणि जे स्कॅनरचे असतात ना, स्कॅन करता जे पळताना, त्याच्यामध्येच प्रॉब्लेम निघाला. हे आम्हाला थोड्या वेळानंतर समजलं. म्हणजे ते त्या स्कॅनरने डबल वेळा स्कॅन केलं. जेव्हा एकदा आपण सुटतो पळण्यासाठी स्टार्टिंग पॉईंटपासून, तेव्हा त्यांनी टू टाइम्स स्कॅन केला. म्हणून एकतर इश्यू आलता. गार्डनमध्ये ना मच्छर आहेत, पूर्ण मच्छर एकदम चावत आहेत. पावसाळ्या दिवस आहेत हे बघा, चिक्कल इश्यू होता त्याच्यामध्येच. तो त्यांनी सॉल्व केला की नाही माहीत नाही, पण आम्हाला येऊन सांगत होते. तो कॉन्स्टेबल आमचा जो होता, आमच्या ग्रुपचा जो कॉन्स्टेबल होता, तो सांगत होता होईल सॉल्व होईल, पण माहीत नाही. मग पुढे गेलो. 100 मीटर झालं. त्यात पण एका मुलाचा पाय तुटला. एक मुलगा डायरेक्ट कोसळला. पाणी नव्हतं शरीरामध्ये. ग्राउंडमध्ये गेल्यानंतर थोडी वॉटर आपण सोबत ठेवणार आहे, पाणी थोडी सोबत ठेवणार आहे, नाही ठेवणार. कुठेतरी त्यांनी जार ठेवलं एक, पण ते पण ठेवल्या 5 मिनिटामध्ये एकदम खाली. पूर्ण एकदम थकून गेलेले मुलं. ज्यांच्याकडे स्टॅमिना होता ते चांगले, त्यांचं म्हणजे चांगलंच झालं त्यांचं.
पण पुढे एक वाईट गोष्ट झाली ते पण तुम्हाला सांगतो. 100 मीटर झालं, नंतर गोळा पण झाला. गावाकडून जे मुलं आलते ना, एकदम खतरनाक गोळा टाकत होते खरं. म्हणजे सगळे एकदम आउट ऑफ 8 मीटरपेक्षा एकदम डायरेक्ट बाहेर. आणि ते मोठे मोठे पण होते एकदम हायटेड. गोळा झाला तोपर्यंत 2 वाजल्या, 2 सव्वा 2 झाल्या. मग एक कॉन्स्टेबल आले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आता तुम्ही तुमचं 5 किलोमीटर होईल, 4 वाजता होईल, तोपर्यंत तुम्ही रिलॅक्स घ्या, नाश्ता पाणी काय करायचं असेल तर तुम्हाला करा. मग त्यांना आम्ही विचारलं की आम्ही आता इथे तर काय नाही आहे खाण्यासाठी, आम्ही गेटच्या बाहेर जाऊ शकतो का, कुठे कॅन्टीन वगैरे आहे का. तिथे कॅन्टीन होतं आतमध्ये त्यांच्यासाठी, पण तिथे आमची सोय नव्हती. ते फक्त त्यांच्यासाठी सर्व्हिस जे कॉन्स्टेबल आहेत ना, जे सर्व्हिसमध्ये आहेत त्यांच्यासाठीच होती ती. तर ते आम्हाला डायरेक्ट काय म्हणले की मी काय तुम्हाला सांगू आता, तुम्ही म्हणजे बघा तुमचं आता तुम्ही 4 वाजता तुम्ही मला सगळे या स्पॉटला पाहिजे. सर आम्ही तर तुम्हाला सांगून चाललो, आम्ही म्हणजे सांगा ना तुम्ही आम्हाला कुठे इथं काय. मी तुम्हाला काही सांगू शकत नाही. तिथे कॅन्टीन आहे, तुम्ही तिथे बघा. ते आतमध्ये जे सर्व्हिसला आहे त्यांच्यासाठी कॅन्टीन आहे, तिथे तुम्ही बघा काय भेटलं तर खा. पण तिथे फक्त आईस्क्रीम, फक्त आईस्क्रीम. जे वरतीला आलेत ना मुलं त्यांच्यासाठी फक्त आईस्क्रीम होतं. आणि त्यांच्यासाठी एकदम भली मोठी गाडी आलती, ट्रक आलती. त्याच्या पाठीमागे जे जेलमध्ये असतात ना मोठे मोठे टोप, असे भाताचे, डाळचे, म्हणजे वेगवेगळे पदार्थांचे टोप होते. आणि सगळे SRPFवाले लाईनमध्ये उभं होते, एकदम गर्दी. ते पण धक्काबुक्की करत, ताट घेऊन हातामध्ये. त्यांच्यासाठी एकदम खाण्यापिण्याची सोय व्यवस्थित. म्हणजे मुलं आले त्यांच्यासाठी एक पाण्याची बॉटलसुद्धा नव्हती. एक कॉन्स्टेबल तर बसला होता, तो काहीतरी चिक्के आणि अजून काही त्याच्याकडे लाडू होते, तो सेल करण्यासाठी बसलेला आतमध्ये एका बॉक्समध्ये बसलेला. आणि तो विकत होता 20 रुपयाला चिक्की, 20 रुपयाला तो लाडू. घ्या. सगळ्या मुलांना वाटत होतं काहीतरी सरकारकडून भेटत असेल काहीतरी खाण्यासाठी, सगळे दमलेले. पण नाही, जसं त्या कॉन्स्टेबल जवळ जात आहेत तो डायरेक्ट पैसे मागतो अजून वर्दीमध्ये. असेल त्यांचा काहीतरी पर्सनल, म्हणजे त्यांनी स्वतःच्या खिशातून आणला असेल. मुलं एवढे जमा होत आहेत म्हणून. असू द्या, ज्यांची म्हणजे विचार आहेत त्यांचे, त्यांनी तरी का फुकटमध्ये द्यायचं. त्यांचे पैसे त्यांनी स्वतः इन्व्हेस्ट केलेत, एवढे मेहनत करून दुसरीकडे जाऊन तो बॉक्स आणलेला, आणि त्या मुलांना का फ्री देतील. मुलं तरी काय सगळे फ्रीमध्ये घेण्यासाठी बसलेले आहेत. म्हणजे फ्रीची घ्यायची सवय असती नाही, हे चुकीचं आहे असं मला वाटतंय. बरं ते जाऊ द्या. नंतर मग 2 वाजल्यानंतर आम्ही असं चालता एका कॉन्स्टेबलला विचारलं इथे कुठे म्हणजे खाण्याची सोय. आता एवढी भूक लागली सकाळी, म्हणजे 5 वाजल्यापासून आम्ही तिथे बसलो आहे गेटवरती. 11 वाजेपर्यंत आम्ही आतमध्ये आलो आहे. 11 ते 2 वाजेपर्यंत आम्ही इथे आत बाहेर करतो आहे. पावसाचं बॅगा एका चिखलमध्ये ठेवलेल्या आहेत, एकदम पूर्ण अंग एकदम मातीने माखलेलं आहे पूर्ण अंग. तो म्हणला इथे बाहेर आहे ना, बाहेर एक ढाबा आहे, मस्त ढाबा आहे, तिथे जेवण मिळेल तुम्हाला बाहेर. मग आम्ही काय केलं, आमचे पूर्ण जे चेस्ट नंबर वगैरे होते ते बॅगेत काढले आणि बाहेर गेलो. आणि त्या बाहेर जाताना ना गेटवरून, त्या गेटवरती जो कॉन्स्टेबल होता ना त्याला सांगून गेलो की आम्ही जेवण्यासाठी चाललो आहे, भूक लागली भरपूर, बाहेर कुठे ढाबा आहे का. तो आम्हाला एकदम असं म्हणजे बसला होता, उठून बोलला हां बाळांनो इथे ना थोडंसं 500 मीटर जावा, इथे तुम्हाला एक ढाबा भेटेल. आम्ही खुश झालो. आम्ही गेल्यानंतर थोडंसं चालत लांब होता ढाबा, जेवण करून आलो. आल्यानंतर तोच कॉन्स्टेबल गेटवरती होता. त्याने आम्हाला विचारलं कुठे गेलता. अजून 2-3 कॉन्स्टेबल होते थोडंसं 50 मीटरवरती. आम्ही सांगितलं जेवण्यासाठी गेलतो. तो परत त्याने विचारलं की कोणाला विचारून गेलता, म्हणजे तुम्हाला विचारून गेलतो, तुम्ही सांगितलं इथे ढाबा आहे जावा म्हणून. तेवढं त्याने डोळे मोठे केले आणि माझ्याकडे बघायला लागला की म्हणजे ते बघणं बाजूला कोण आहे, असं बोलू नको ना तू, असं करायला लागला तो. तेवढं त्याने आम्हाला पकडला आणि बोलायला लागला तुमचा चेस्ट नंबर कुठे आहे, तुमचा स्कॅनर कुठे आहे, तो चिप कुठे आहे तुमची. म्हणलं मी थोडंसं घाबरल्यानंतर बोललो सर आतमध्ये, म्हणजे गेटच्या आतमध्ये ग्राउंडमध्ये ठेवली ते. मग त्याने आम्हाला ग्रुप नंबर वगैरे विचारायला लागला. 23 नंबर होता आमचा. तुमचा कोण आहे, ग्रुप हेड आहे, असं तसं. मग त्याने वॉकी टॉकीवरून कॉन्टॅक्ट केला तिकडे. मग मी एकदम घाबरलेलं म्हणून मी त्याला खोटं बोललो की चेस्ट नंबर आतमध्ये, चिप आतमध्ये, पण होताना ती माझ्याकडेच होती. नंतर मग तो फक्त बोलायला लागला की मला चेस्ट नंबर बघायचा तुमचा. मी कसं कन्फर्म करू की तुम्ही तेच मुले जे सकाळी ग्राउंड करून गेलेले आहेत. सर आम्ही तेच आहे, माझ्याकडे आहे बॅगेत. त्याने मला ओरडला थोडा, खोटं का बोलला सर. म्हणलं मी घाबरलो म्हणून मी खोटं बोललो, थोडंसं पोलाइटली बोललो. नंतर पण त्यांनी तिथे ॲक्शन घेतली. तुम्ही बाहेर कसं काय गेला, तुमचं 5 किलोमीटर बाकी आहे ना, तुम्ही बाहेर कसं काय गेला, आम्ही कसा विश्वास ठेवू की तुम्ही तेच मुले.
ज्या मुलांनी 100 मीटर आणि गोळा फेकलाय तेच मुलं आता 5 किलोमीटरला आलेत, आम्ही कसं विश्वास ठेवू? सर आम्ही तेच आहे, माझ्याकडे डॉक्युमेंट आहेत थोडेफार, ते आतमध्ये 2 पेपर दिलेले ते पण आहेत माझ्याकडे, बॅगेमध्येच आहेत, चेस्ट नंबर पण बॅगेमध्येच आहे आणि चिप पण बॅगेतच आहे. ज्याने आम्हाला बाहेर सोडलेलं जेवणासाठी तोच परत सगळ्यांसमोर आम्हाला ओरडायला लागला की तुम्ही कोणाला विचारून बाहेर गेलता. हे काय झालं? पण आम्ही तिथं बोलू नाही शकलो की तुम्हाला विचारून बाहेर गेलतो. असं बोलू असतं तर प्रॉब्लेम झाला असता. एवढं 100 किलोमीटर आपलं 100 मीटर पळालो, गोळा फेकला, 5 ते एवढं 11 वाजेपर्यंत तिथे माशा मारत बसलो, एवढा पावसाचं तिथे हाल काढले. हे सगळं काय, सगळं काहीचाच अर्थ राहिला नसतं त्याला जर आम्ही थोडंसं असं बोललो असतो, उघड बोललो असतो तर. तिथे पोलाईट घेतलं त्यांनी, वॉकी टॉकीवरून संपर्क साधला तिकडे आतमधून निरोप आला की मुलांना सोडा. तेव्हा मला कुठेतरी बरं वाटलं की बरं झालं बाबा सोडला. आतमध्ये गेलो, जेवण करून गेलतो. परत त्यांनी व्हेरिफिकेशन केलं, परत लाईनमध्ये उभा राहिलो ग्रुपनुसार, नंबरनुसार. 441 माझा होता, चेस्ट नंबर 441, ग्रुप नंबर 23 होता, डिटेल्स नंबर बोलतात, डिटेल्स नंबर 23 होता. लाईनमध्ये उभा राहिलो आणि तिथले एक पदाधिकारी होते, मोठे पदावरती होते. त्यांनी परत लाईनमध्ये उभा राहून त्यांच्या सिस्टीममध्ये मुलाला असं फेस टू फेस क्रॉस चेक केला आणि परत 5 किलोमीटरला उभा केला. हे 4 वाजता झालं हे सगळं. आणि उभा केला 4 वाजेपर्यंत, 4 वाजता उभा केला. त्याच्यानंतर 4 वाजल्या, पाऊस चालूच होता. पाऊस इतका होता की मला म्हणजे असं वाटत होतं सगळ्यांना की बॅकग्राऊंडला यांची कुठेतरी मीटिंग होतीये की भरती कॅन्सल करायची. पण ते ग्राउंडवरती तर बोलत नव्हते भरती कॅन्सल करायची, भरती होणार, कितीतरी पाऊस आला तरी भरती होणार. पण बॅकग्राऊंडला कुठेतरी चाललं होतं भरती कॅन्सल करायची, हे प्रत्येकाला समजलं. कारण अशा पद्धतीने त्यांनी सगळं मॅनेजमेंट करत होते ना की त्याला मॅनेजमेंटच नाही बोलता येणार. एकदम हाल करून टाकलं मुलांचं त्यांनी भरपूर. मग फायनली 4 वाजल्या, सगळे मुलं आपापल्या स्पॉटवरती आले. 5 किलोमीटरसाठी जायचंय. कोणी वॉर्मअप करते, कोणी काय म्हणजे रिलॅक्स फील करते, कोणी खाली जमिनीवरती झोपले आराममध्ये. हे सगळं चालू राहिलं. पण 4 वाजल्यापासून किती वाजले असतील जरा अंदाज करा 5 किलोमीटर चालू होण्यासाठी. तेव्हा मी सांगतो 4 वाजल्यापासून सगळे वाट बघतायत, आता चालू होईल मग चालू होईल. पण 4, 5, 6, 7, 7:30, पावणे 8 वाजेपर्यंत 5 किलोमीटर एका पण बॅचला चालू नव्हतं केलं त्यांनी. फक्त बसवून ठेवलेलं, एक पाण्याचा जार आणि मुलं पावसामध्ये, बस. तसे ते पण पावसामध्येच होते, पण मुलं पण पावसामध्ये होते. आणि बसून ठेवायचं कारण काय? आता चालू होईल, मोठे साहेब नाही आहेत, असं तसं काहीतरी कारण. म्हणजे एकदम पूर्ण जेवढी एनर्जी होती ती सकाळी 5 ते 11 वाजेपर्यंतच पूर्ण डाऊन झाली. त्याच्यानंतर पण आत बाहेर पावसामध्ये हाल झाले. एवढं लांबून मुलं आलेले, झोप नाही नीट. आणि नंतर हे 5 किलोमीटरला असे धंदे 4 ते 8 वाजेपर्यंत बसवून ठेवला. नंतर 8 पासून पुढं 5 किलोमीटरची चालू झाले. 5 किलोमीटर पळवला चालू झालं. 8 वाजता चालू झालं. ते पूर्ण 700 मुलांचं 5 किलोमीटर होण्यासाठी 12 वाजल्या. 12 तोपर्यंत सगळे मुलं आपला नंबर कधी येईल, सगळे एकदम धावपळ, एकदम चिक्कल, सगळ्यांचे एकदम हालत डाऊन, परिस्थिती एकदम बेकार. तरी मुलं 700 पैकी भरपूर म्हणजे कमी मुलं होते ते एकदम आता पॅशनेट होते, कारण सगळ्यांची बॅटरी डाऊन झाली. 12 वाजल्या. तिथून नंतर मग या सगळ्यामध्ये एक गोष्ट राहिली. जेव्हा 1 दिवस आधी गेलतो ना तिथे ग्राउंडला, 1 दिवस आधी म्हणजे सकाळी 5ला ग्राउंड होतं ना, त्यामुळे 1 दिवस आधी गेलतो ना आपण, मी गेलतो तेव्हा मला एक असा एक्सपिरियन्स आला. ज्या शेडमध्ये थांबलो होतो ना तिथे एक मित्र भेटला. मित्र म्हणजे असा ओळख झाली, एक मित्र. मग आम्ही दोघं पूर्ण बेडशीट वगैरे म्हणजे खाली हातरली, अंतरून बसलो. तेवढ्यात अजून 2 मुलं आले. हा 2 मधला एक मुलगा मला चांगला आठवतोय. तो कोल्हापूरचा होता, भाऊ कोल्हापूरचा होता. पण एवढा स्लो बोलत होता, होय की नाही की होय गेल तू गेल्या वेळेस कलिनाला गेलतो ना, लोक तिकडं लय भारी, तिकडं बी हाल झालंच पण इथल्यापेक्षा जरा कमीच झालं राव, पण इथं लय हाल होय. असं म्हणजे एकदम मिळमिळ्यासारखा. ती माणसं कशी एकदम रावडी, रावस
त्यांची भाषा कशी म्हणजे एकदम टफ अँड टफ, तसा नव्हता त्याचं. तर बसलो आम्ही. आता रात्री झोपायची सोय. त्याला विचारलं काय आहे की बाबा तुझ्याकडं खाली हात अंतरण्यासाठी काय आहे का? काहीच नाही. तू काहीच नाही घेऊन आला. तुझी दुसरी तिसरी भरती आहे पण तू मी काहीच नव्हतं आणलं असं तो बोलला. मग बोलला थोडीशी मला जागा द्या इथं, मी झोपतो. ठीक आहे म्हणलं. माझ्याकडे 2 होत्या, एक बेडशीट होती, ब्लँकेट पण होती, त्यातली एक मी अंतरली. तेवढ्यात दुसरा आला, तो पण बोलला माझ्याकडे पण काय नाही. मग घ्या बाबा म्हणलं. मी माझ्या त्या पहिला जो मित्र झालता त्याच्यासोबत बाजूला त्याच्या ब्लँकेटवरती झोपलो, बेडशीटवरती. आणि माझीवाली एक होती ती त्यांना दिली आणि एक मी माझ्या पांघरून घेतली. पण जण ती त्यांना दिली ना, त्यांनी मस्त सेट झाले. आणि सेट झाल्यानंतर त्यांनी आपापली ब्लँकेट काढली आणि पांघरून घेऊन झोपले. अरे म्हणलं यांच्याकडे तर होती, खाली अंतराय बघत नव्हतं. आणि मी इथं दुसऱ्या याच्यावरती एकदम छोट्याशा जागेवरती झोपलो आणि त्यांना एकदम भारीवाली मोठी एकदम बेडशीट दिली. तेव्हा समजलं हे असेच असतात, म्हणजे दुनिया अशीच आहे. मदत करायला गेला तर असं होईल, स्वतःचं काहीतरी कमी होईल. हा एक एक्सपिरियन्स होता त्याच्यामध्ये. म्हणजे नंतर हे मला समजलं की ते खोटं बोललेलं, की त्यांच्याकडे काहीच नाही आहे. आणि त्यांना देखील समजलं की मला देखील समजलं की ते खोटं बोलले. तुम्हाला समजताना मी काय बोलतो ते आता भेटला. त्याच्यामध्ये थोडंसं बार्गेनिंग करता त्याला विचारताना मला इथे सोड, मला जायचं आहे, तो नाही बोलत होता. तेवढ्यात त्याच्या रिक्षामधून जो पॅसेंजर उतरला त्याच्या बोलण्यातून समजलं की तो माझ्या शेजारूनच आला आहे. मी जिथे राहतो त्या बाजूच्या एरियामधून आला आहे. अरे वा म्हणलं, बेस्ट आहे म्हणलं. तुम्ही आता मला पहिलं वाटलं की तो त्याच गावातला आहे म्हणून आता ती रिक्षा रिकामी झाली. पण तसं नव्हतं. तो त्याच्या बायकोच्या भावाला सोडायला आलता. सेट होतं ना. आणि तिकडे थोडंसं लूटमारीचा पण विषय होता. तोच होता मेन विषय. म्हणून तो रिक्षावाला जरा घाबरत. आणि रिक्षावाल्याला पण एकदम बॅड एक्सपिरियन्स आलता याच्या आधी त्या रोडला. तेवढ्यात मी त्याला भेटलो. आम्ही दोघांनी डिसाईड केला की आता मीटर तर टाकायचंच आहे. तुम्हाला 200 द्यायचे, तुम्हाला 100 एक्स्ट्रा द्यायचे. तुमचे 200 होणार आहेत, म्हणजे तुमचे 300 जाणार आहेत ना प्रॉपर. त्यापेक्षा मग मी पण येतो. आपण दोघं एकाच एरियामधले, बाजूबाजूला, काय प्रॉब्लेम नाही. अशा पद्धतीने मग माझी पण सोय झाली. मला रात्री 2 वाजल्या घरी येण्यासाठी. एकदम हालत डाऊन झाली. त्याच्यानंतर जी हालत डाऊन झाली ती डाऊनच एकदम. असं वाटत होतं की आता भरती झाली, म्हणजे भरती देऊन आलो, बरं झाला, एक्सपिरियन्स तरी आला भरतीचा. पण घरी आलो, 1 दिवस गेला पूर्ण, म्हणजे अंग वगैरे दुखत होतं, आजारी असलेलं फिलिंग येत होतं. पण 1 दिवसानंतर मेसेज आला की तुमची भरती परत होणार आहे 3 जुलैला. माझ्या अंगावरती काटा आला. परत एवढं सगळं हाल होणार. अरे बापरे. आणि 9 नाही, किती तारखेला भरती होती? 9 जूनला. 9 नाही 20 तारीख, 20 जूनला भरती होती. 20 जून ते 3 जुलै. 3 जुलैला परत भरती. अरे मग म्हणजे एवढे 20-25 दिवस मधले 20 ते 3 तारखेपर्यंत जेवढे काही दिवस असतील, ह्या दिवसांमध्ये मी आजारी पडलो. पण घरच्यांना असं वाटत नव्हतं की आजारी आहे. पण मला माहीत होतं मला काय होतं ते. म्हणजे जुलाब होत होतं पूर्ण. तिकडे पाण्याची सोय नव्हती आणि वॉशरूमला पण बाहेर होता. तिथलं ते म्हणजे पूर्ण एकदम खराब एक्सपिरियन्स होता. तिकडे आजारी पडलो. आणि 3 जुलै 2 जुलैच्या संध्याकाळी मी एवढं डाऊन झालो की हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ आली. सलाईन लावली. डॉक्टर बोलला याला जॉईंटिस झाला आहे, पेशी वाढल्या आहेत. डॉक्टर एकदम घाबरत होता की तू, डॉक्टरला सांगितलं ना आता उद्या 3 तारखेला भरती आहे माझी. डॉक्टर बोलला अरे तू इथून 100 मीटर पळू शकत नाही, एवढं कुठं पळायला जाणार आहे, नको जाऊ, तुला 5 दिवस सलाईन लावायला लागणार आहे, रोज एक सलाईन. मी घाबरलो. 1 मिनिट, थोडासा बरमोडा वरती घेतो. घाबरलो. जॉईंटिस झाला हे तर कळालं आपल्याला. एक सलाईन पण लावली. तर रोज त्याला 700-800 रुपये देणं म्हणजे बरोबर नाही वाटत मला. त्यापेक्षा ते तर मी आता आपल्याला माहिती आहे काय झाल्यानंतर काय म्हणजे ट्रीटमेंट घ्यायची. एक सलाईन तर लावून आलो आपण. मी विचार केला की त्याला पैसे देण्यापेक्षा मी थोडंसं खाण्यापिण्याकडे लक्ष देऊ. मग जॉईंटिसमध्ये काय खातात काय नाही हे थोडं सर्च करून मी खाणंपिणं चालू केलं आणि त्याचा मला फायदा देखील झाला. जेवढं मी वीक फील करत होतो तेव्हा आता बेटर फील करतो. डॉक्टरकडे जाण्याची सुद्धा वेळ नाही आली.
पण अशा पद्धतीने ती उद्याची जी भरती होती जी रिशेड्यूल झाली ती पण कॅन्सल, म्हणजे मला कॅन्सलच करावं लागली. मी त्यासाठी जाता नाही आलं मला. एक मेन पॉईंट असा म्हणजे एक विचार येतो, जर मॅच असेल, क्रिकेट मॅच, एक 10-12 टिपके जरी म्हणजे पडले ना पिचवरती, ग्राउंडवरती, पूर्ण मॅच कॅन्सल होते. पूर्ण पाऊस जाईपर्यंत कॅन्सल होते. पण भरती पूर आला तरी कॅन्सल नाही होणार. काय गरज काय होती एवढ्या पावसामध्ये भरती घ्यायची, एवढ्या मुलांचं हाल करायची, आणि हाल एका दिवशी करून परत दुसऱ्या दिवशी त्यांना हाल करण्यासाठी बोलवायचं, परत त्यांना एक मेसेज जाणार, फोन जाणार. 2024ला भरतीमध्ये किती प्रॉब्लेम झाले हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. तर असा सगळा एक्सपिरियन्स होता SRPF युनिट 11. हे कल्याण तालुक्यामध्ये ग्राउंड आहे, तिकडे गेलो मी. आणि किती 344 पोस्टसाठी काहीतरी भरपूर 17,000 काहीतरी फॉर्म आले. तर बघा मग आता विचार करा. ह्या सगळा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगायचा होता म्हणून. तर भेटू आपण लवकरच एक नवीन म्हणजे पासपोर्टच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय.